काश्मीर खोऱ्यामध्ये परवा जो झालेला प्रकार आहे हा प्रकार अतिशय निंदनीय असा प्रकार झालेला आहे। 2 दिवस झाला आपण सर्वजण माध्यमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहतोय की जवळपास 28 लोकांचा एक निष्पाप लोकांचा अतिरेक्यांनी त्या ठिकाणी बळी घेण्याचं काम केलेलं आहे। आज जर आपण पाहिलं तर काश्मीर खोरा असेल, अन्य खोरे असतील, या ठिकाणी दहशतवाद अतिरेकी त्या आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी पसरवतात आणि भीतीचं वातावरण त्या ठिकाणी तयार करतात। आता ज्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 370 कलम रद्द झाल्यानंतर कुठेतरी आपल्याला वाटलं होतं की जम्मू आणि काश्मीर या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचे दिवस येतील, एक चांगल्या प्रकारचं सुख त्या ठिकाणी नांदेल, परंतु असं काही न घडता काल परवा जो अतिरेक्यांनी हल्ला केलेला आहे आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे की आम्हाला हे काही मान्य नाही आणि हल्ले करत असताना त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही मुस्लिम आहेत का हिंदू आहेत असं विचारून त्या ठिकाणी त्यांनी हल्ले केले। म्हणजे याचा अर्थ असा होतो की या देशामध्ये पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम बांधव जे गुन्हे गोविंदाने जगतात, मनसुबा त्यांचे वाद निर्माण कसे होतील अशा प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी एक वातावरण राहिलेलं आहे। परंतु या ठिकाणी आपण सर्वांच्या सहकार्याने या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे काय 28 हल्ले झालेले आहेत त्याच्यापैकी विशेष करून आपल्या पुणे आणि मुंबई या ठिकाणचे 6 मृतदेह काल ज्या वेळेला ते आले आणि त्याच्यानंतर जी हळहळ आपण सर्वांनी व्यक्त केलेली आहे, अतिशय निंदनीय अशी बाब या ठिकाणी झालेली आहे। आणि जे कुणी नवीन जोडपी त्या ठिकाणी हनीमूनला गेले, काही फिरण्यासाठी गेले, अशा निष्पाप जीवांचा त्यांनी त्या ठिकाणी बळी घेतलेला आहे। आणि या सर्व अतिरेक्यांचं पाकिस्तान विरोधी दहशतवादाचं या ठिकाणी मी निषेध करतो मनसरकरांच्या वतीने, त्याचप्रमाणे आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।